ऊसतोड मजूर पती पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या मजुरावर कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात भांडण सोडवण्यासाठी आलेला सचिन तिडके गंभीर जखमी झालाय। त्याच्या डोक्याला आणि हाताला मोठी जखम झाली आहे। बुधवारी रात्री ही घटना घडली। हल्लेखोर विलास फड पळून जाण्यात यशस्वी झालाय। या प्रकरणाची फिर्याद हातकणंगले पोलिसात दाखल झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील शरद सहकारी साखर कारखान्यासमोर बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या मुक्कामाला आहेत। ऊसतोड मजुरी करणाऱ्या सचिन तिडके यांच्या बहिणीचं लग्न विलास बाबासो फड यांच्यासोबत झालंय। ही दोन्ही कुटुंब ऊस तोडण्यासाठी शरद कारखान्यावर आली आहेत। कारखान्यासमोरील माळावर ही कुटुंब राहत आहेत। बुधवारी सायंकाळी विलास फड यांनी मद्यप्राशन करून आपल्या पत्नीला आणि मुलांना मारहाण केली। बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सचिन तिडके हा भांडण सोडवण्यासाठी गेला, पण संतापलेला विलास फड यानं सचिनवर कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात सचिनच्या डोक्याला आणि हाताला मोठी जखम झाली आहे। त्यानंतर हल्लेखोर विलास फड हा पळून गेला। जखमी सचिनला उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आले। CPR पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदारानं फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितलं।